आता वाजले संध्याकाळचे 5 आणि माझ्या नवऱ्याला खायची इच्छा झाली आहे शिरा. आता तो शिरा मी बनवणार आहे शुगर फ्रीमध्ये आणि तो कसा बनवायचा हे मी शेअर करते तुमच्यासोबत. मी घेतलेला आहे रवा अर्धा बाउल, गुलाबाच्या पाकळ्या वाळलेल्या असतील तर, कारण की याच्याने कसं होतं फ्लेवर खूप छान येतो, म्हणजे स्मेल खूप छान येतो, वास छान येतो त्याचा. भिजवलेले बदाम वाटीभर, इलायची आणि वरती डेकोरेशनसाठी गार्निशिंगसाठी बदाम आणि घरी बनवलेलं माझं तूप. आणि आता एवढं सगळं घेतलं आहे म्हटल्यावर शुगर फ्री तर घ्यायलाच पाहिजे, हे की नाही. मग आता शुगर फ्री. आता आपण पहिले काय करू, बदाम थोडेसे चॉप करून घेऊ. त्याच्यासाठी चॉपिंग पॅड, कारण की हे तुपात भाजायचे आपल्याला, ते हे खूप हे नको, हलके असे बारीक 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 कापून घ्यायचे. मग तुपामध्ये छान भाजले जातील. खरपूस असे भाजायचे ते आपल्याला. थोडेसेच घ्यायचे, जितके तुम्हाला रिक्वायर्ड असतील तितके, कारण की मी बनवते बदामाचा हलवा. आज सकाळीच माझा नवरा मला म्हटला की छानपैकी असा बदामाचा हलवा बनव माझ्यासाठी, म्हणून मी त्यांना म्हटलं संध्याकाळी बनवते. आपण आता बदाम कापले आहेत बारीक बारीक. याच्यात आपण थोडीशी इलायची कुटून घेऊयात. इलायची मिक्सरमधून फिरवू शकतो, पण कुटलेली इलायची जी असते ना त्याच्यात जो थोडासा जाडपण असतो ना तो छान लागतो कधी कधी खाताना. कारण शुगर फ्री बनवतोय तर त्याची टेस्ट इलायचीची आली तर अजून छान स्वाद येतो. पण इलायची सोलून करायचं हे काम, अख्खी इलायची टाकायची नाही, कारण की त्याचे हे पानं जे असतात ना ते लागतील तोंडाला, दाताला ते लागतील दाताला. मग थोडं इरिटेशन वाटतं काहींना, म्हणून आपण ते थोडेसे, जास्त नाही पण थोडेसे इलायची फक्त कुटून घेऊयात फक्त याच्यासाठी. आणि हे वाया नका घालू, हे तुम्ही चहा पावडरमध्ये टाकू शकतात आणि बहुतेक बऱ्याच बायका टाकतात हे चहा पावडरच्या डब्यामध्ये, तर आपण त्याचाही उपयोग करू. खलबत्त्याखाली मी छोटासा रुमाल टाकलाय, कारण की कसं ओटा आहे ना त्याला प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून. चांगली इलायची बघून टाकायचं आपण. ओके, असे मी इलायचीचे दाणे काढून घेतले आहे. ते बारीक असे थोडेसे आपण जाडसर हे करून घेऊ. अशी हलकी बारीक मी करून घेतली, थोडी जाडसर इलायची मी अशी बारीक करून घेतली आहे. ती पण आपण वाटीतून आता काढून घेऊ. आणि भिजवलेले बदाम आहेत आपल्याकडे, तर ते कापून नाही घेणार आपण, ते आपण मिक्सरमधून थोडेसे बारीक करून घेऊ. ठीक आहे, मी ती बारीक केलेली इलायची वाटीत काढून घेतली आहे. आणि आता आपण भिजवलेले बदाम मिक्सरमधून काढू, कारण की बदाम लागायला नको दाताला खूप सारे म्हणून. तर आता माझ्याकडे ह्या प्रकारचं पण एक मिक्सर आहे, ज्याच्यामध्ये मी आता अशी अटॅचमेंट टाकेल. बदाम तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊ शकतात. मी बदाम थोडे जास्त घेऊ शकतात, कमी घेऊ शकतात, ते तुमचं ऑप्शनल आहे, तुमच्यावर आहे ते. मी जास्त घेतले आहेत कारण की मला त्यांना प्रॉपर बदामाचा हलवा द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करते. आता ह्या सगळ्या गोष्टींची अटॅचमेंट माझ्याकडे आहे, मी करते. तुम्ही मिक्सरमधून पण फिरवू शकतात ही गोष्ट. हे असं तुम्ही लावून घेतलं, ऑन करा. झाले 3-4 ह्याला केलं की बघा छान असे बारीक झालेत, बरोबर. आता हे आपण सरळ स्वच्छ इथे करून घेऊ आणि ह्या वाटीमध्ये हे बदाम काढून घेऊ. तुम्ही साखर वापरू शकतात. मी शुगर फ्रीचा स्पेसिफिकली ज्यांना डायबिटीज आहे, जे लोक डाएटवर आहेत पण त्यांना गोड खायची क्रेविंग्स होतात, त्यांच्यासाठी खूप साऱ्या अशा शुगर फ्रीच्या रेसिपीज मी घेऊन येणार. जसं शुगर फ्रीचा श्रीखंड, शुगर फ्रीची पुरणपोळी, शुगर फ्रीचे मोदक, खूप साऱ्या गोष्टी मी शिकली आहे त्यांच्यासाठी, ते मी घेऊन येणार आहे. बस मला शुगर फ्री केक येत नाही. आता आपण गॅस ऑन करून घेऊ आणि त्याच्यामध्ये हे मी घरी केलेलं तूप आहे,
ते थोडंसं पाणी आहे कढईमध्ये, ते गेलं की 1 चमचा तूप टाकू. मग बदाम भाजून घेऊ, कारण की वरतून थोडेसे क्रिस्पी बदाम छान वाटतात असे, हे की नाही. आणि मग जेव्हा गार्निशिंगची वेळ येईल तेव्हा आपण हे गुलाबाच्या पाकळ्या टाकू. याचा वास खूप छान आहे. मी तुम्हाला आता इकडनं कसं वास देणार ना शेवटी. मस्त. जो माझं शूट करतोय त्याला आवडला बरं का, म्हणजे आहे चांगला वास. म्हणजे ओरिजिनल गावरान गुलाब आहे ते वाळवलेले आहेत, ड्राय केलेले. सॉरी, वाळवणं ड्राय एकच असतं. चला आता आपण याच्यात थोडंसं बदाम टाकून घेऊ. पहिले याच्यात बदाम भाजून झाले की याच्यातच आपण रवा पण भाजू. काही जण कोरड्या याच्यात भाजतात तर काही जण तुपात भाजल्याने फ्लेवर जास्त चांगला येतो, म्हणून मी तुपातच भाजेन रवा आणि बदाम सुद्धा. थोडेसे लालसर होऊ द्यायचे, खूप नाही, नाही तर जळतील. तुपाचा वास येतोय का हितेश? त्याने मी जसं फ्रीज पण नाही, पण तुला देईन ना, तू पण डाएट करतोय ना का नाही? कॅन्सल. आता मस्त असा खमंग वास सुटलाय तुपाचा आणि त्याच्यावर बदामाचा. हे थोडेसे झालेत लाल, आपण हे पटकन काढून घेऊया, कारण खूप असे तळायचे आणि आपल्याला खूप क्रिस्पी नको आहे. हलवा बऱ्याच जणांना येत असेल, पण मी ज्यांना शुगर फ्री जे एक्सपेक्ट करतात शुगर फ्री कसं करायचं, काही जण हे टाकतात, काय म्हणतात, गुळाचा करतात. खरं गुळ पण चांगला नसतो डायबेटीससाठी, पण ठीक आहे, काही डॉक्टर सजेस्ट करतात आणि काही जण म्हणतात नाही, बिलकुलच नाही असं. चला आता आपण रवा टाकलाय तुपामध्ये, रव्याचा खमंग वास येईपर्यंत आपण ते भाजून घेऊयात. आणि माझा हा फर्स्ट फूड ब्लॉग आहे, म्हणूनही मी स्वीट डिश निवडली आहे. आता हा थोडासा एक हलकासा लालसर गुलाबी कलर येऊ देऊ आपण ह्याला थोडासा, आणि मग याच्यामध्ये आपल्याला लागणाऱ्या एक गोष्टी ॲड करत जाऊ. तूप तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरा. मी 1 चमचा तुपामध्ये ते भाजलंय आणि 1च चमचा तुपामध्ये हे पण भाजते. जसं रिक्वायरमेंट होईल तशी मी तूप टाकत जाईल त्याच्यामध्ये. आता मी परत 1 चमचा तूप ॲड करते, जे मी तुम्हाला मगाशी बोलले की मी हळूहळू माझ्या हिशोबाने तूप ॲड करेल. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा. आपण आता मिक्स करून घेऊ प्रॉपर सगळं. वास सुगंध येईपर्यंत, वास नाही सुगंध येईपर्यंत छानसा असा. मग एकीकडे पाणी गरम करायला लावते, थोडंसं दूध टाकून. असा रीतीने हा थोडासा गुलाबी झाल्यावर मी त्याच्यामध्ये बदाम ॲड करते. ते पण तुपासोबत अजून भाजले जातील आणि छान चव होईल. आणि ते थोडे ड्राय होतील, कारण पाण्यात भिजवलेले होते ना ते, म्हणून. बाकी एकीकडे मी पाण्यामध्ये दूध टाकून गरम करायला ठेवले, कारण याच्यामध्ये गरम गरम टाकायला. गॅस कमी याच्यावर ठेवा, म्हणजे ते छान खरपूस असं भाजलं जातं आणि चव पण छान येते मग त्याची. त्यानंतर जितकं जास्त तूप तेवढी जास्त चव चांगली, म्हणून काही खूप तूप नाही टाकायचं. मी 3 चमचे मोजून 3 चमचे टाकले असणार, तुम्ही पाहिलंच असाल. आता तुपाचा छान असा वास येतोय. आता आपण याच्यामध्ये टाकू थोडंसं इलायची, थोडीशीच टाकली, थोडी ठेवली मी. आता जसं हळूहळू आपण हे बघा दूध गरम केलंय, पाणीमध्ये केलंय. हे पाण्यात आहे, पहिलेच क्लिअर करते, पाण्यात केलेलं आहे. पाणी आणि दूध एकत्र केलं आहे, म्हणजे ते माऊसार राहतं, नाही तर मग कडक होईल म्हणून. शुगर फ्री अजून मी ॲड केलेली नाही आहे, मी करेल ती लवकरच.
तर पहिले मी पाणी ॲड करते. प्रत्येकाची आपली एक टेक्निक असते, माझी ही आहे. मी 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलंय. हे मिक्स करत राहायचं, नाही तर मग मोकळं मोकळं होईल सगळं म्हणून. आता मी याच्यामध्ये शुगर फ्री ॲड करते. शुगर फ्री ही स्टिवियावाली आहे. याच्यात खूप प्रकार येतात. ही स्टिवियावाली आहे. हिची चव जास्त चांगली असते. ही कडू लागत नाही. ती दुसरीवाली थोडीशी कडूसार लागते. त्यांना माझ्या मिस्टरांना काही ती आवडत नाही, त्यामुळे हे 3 ते 4 चमचे मी टाकणार, जास्त नाही. वाटलं तर वरून मी ॲड करीन, म्हणजे परत टेस्ट करून घेईन मग ॲड करीन. ते प्रॉपर मिक्स करा म्हणजे चव येईल, नाही तर मग एकीकडे गोड लागेल सगळं तुम्हाला आणि एकीकडे काही लागायचं नाही चव. मला तरी वाटते मला अजून शुगर फ्री बहुतेक ॲड करावी लागू शकते, पण मी रिस्क न घेता पहिले टेस्ट घेईन. आपण परत उरलेली इलायची आता टाकून घेऊ याच्यामध्ये. जर तुम्ही इलायची नसेल टाकायची तर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकतात त्याच्यामध्ये, म्हणजे खूप गोड जर झाली असेल तर तो फ्लेवर बॅलन्स होतो म्हणून. पण मी इलायची टाकली आहे कारण की इलायचीचा सुगंध छान येतो आणि चव पण चांगली येते. आणि असा माझा तो शिरा मोकळा झाला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा एक एक असं छान झालं आहे. हां, याच्यात केळं पण ॲड करू शकतात प्रसादाच्या शिऱ्यासारखं. प्रसादाचा शिरा असतो बघा, त्याच्यात केळं असतं. आपण आता थोडेसे उरलेल्या त्या गुलाबाच्या पाकळ्या मी काढल्या होत्या बघा, त्या टाकूया. खूप नाही, थोड्याशा टाकायच्यात बस. वास छान आला ना तुपामध्ये गेल्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा. मान हलवल्यावर मग कसं कळेल लोकांना. मी तुम्हाला दाखवते माझं शूट कोण करते. थांबा, आपलं हे होते तोवर. कसा आला गुलाबाच्या पाकळ्यांचा? खूप छान, एकदम असं वाटतं आताच लगेच असं खाऊ. हो, खूप गरम आहे, लगेच भागेल. ठीक आहे, नाव कंटिन्यू. मला सगळे अशी मदत करतात. आता आपण पहिले त्याला मी टेस्टला देते, बघू जर शुगर फ्री अजून टाकायची की नाही, तो मला सजेशन देईल. तर मी कमी करूनच थोडंसं हे करते. गरम आहे, गरम आहे. तुम्ही म्हणा टेस्ट करून सांग बरं. 1 मिनिट. हां, अजून थोडं ॲड करावं लागेल. शुगर फ्री थोडी ॲड करावी लागेल. ओके, हे घ्या. आपण परत थोडी शुगर फ्री, थोडंसं असं मला वाटतं तूप पण थोडं ॲड करू. अजून तूप करू. बरं, करते. अजून 3 चमचे, 4. कसं आहे, मोजून घेतलेलं कधीही बरं, कारण की मग कसं होतं खूप गोड झालं ना तर काहींना नाही आवडत की खूप गोड झाले बाबा, नको कशाला उगाच, आपलं चव पण नाही लागत तशी ती. आता मी गॅस स्लोच आहे माझा, पण मी गॅस बंद करते आणि मग मी थोडं तूप आणते. कारण मी थोडंसंच काढलं होतं वाटीत, आता अजून काढून घेते. कारण त्याचं म्हणणं आहे तूप जरा कमी वाटते त्याला. एकच मिनिट. आता जसं त्यांनी सांगितलं की थोडं त्याला तूप टाकावं असं वाटतंय, तर आपण परत जवळजवळ 2 चमचे तूप आहे ते मी टाकते. आणि मी जेव्हा हे तूप बनवलं याच्यामध्ये मी तुळशीची पानं, दालचिनी, इलायची आणि 2 थेंब लिंबूचे आणि 2-3 कढीपत्ता टाकलेला. कारण कसं असतं, काही गोष्टी आपण म्हणतो की तूप नॅचरल छान लागतं, पण त्याचा एक सुगंध छान आलेला आणि तो प्रयोग करून पाहिला होता आणि तो सक्सेसफुल झाला. तर जेव्हा तुम्ही तूप बनवाल, सगळ्यांनाच तूप घरी बनवता येतं, तर जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा एकदा बघा ट्राय करून. छान लागतं, छान सुगंध पण छान येतो आणि टेस्ट पण छान होते. मला तरी आवडली. आता तुम्ही बघा, हे बघा असं सुटायला लागलं आहे आता शिरा, म्हणजे हा छान भाजला गेल्याचे लक्षण असतात. जेव्हा शिरा चिपकत नाही किंवा चिपचिपा होत नाही, हा 1 नंबर झाला आहे, मोकळा चोकळा आणि छान असं.
मला त्यांनी सांगितलं की तुम्ही पण एकदा टेस्ट करा, गोड जर तुम्हाला असं वाटलं की कमी आहे तर, म्हणून. थोडं अजून टाकलं पाहिजे. तसं तुम्ही थोडं थोडं करून टाका, म्हणजे हरकत नाही होत. आपण कसं भस्कन असं टाकून देतो आणि मग ते खूप गोड होऊन जातं, मग ते चांगलं नाही लागत. त्यामुळे थोडं 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 करून टाकलं ना तर एक अंदाज येतो, हां ठीक आहे. आणि हे शुगर फ्री कशी पावडर असते त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही येत, ती लगेच मिक्स होऊन जाते आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे झटपट होतो हा शिरा. या शिऱ्याला मला लागली जवळजवळ 15 मिनटं. 10 मिनटं फक्त भाजायला लागली, बाकी 5 मिनटात शिरा झाला होता माझा. आपण आता ते छान असा तुपाचा वास येईपर्यंत, तो सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया. गुलाबाच्या पाकळ्या पण मी टाकल्या तर त्याचाही एक छान असा सुगंध येतोय. खूप छान. हितेशला पण टेम्पटेशन होतंय बहुतेक, होतंय का? इथून पुढे किचन मध्ये बसलो नाही कधी. लोकांपर्यंत पोहोचायच्या आधीच मी संपवून टाकतो. गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यावर खूपच सुंदर सुगंध येतो बाबा. हे ॲक्च्युली गुलाबाच्या पाकळ्या आम्ही उटीला गेलो होतो एक ट्रिपसाठी, त्यावेळेस घेतलेल्या. त्यावेळेस म्हणजे आता 2-3 महिन्यापूर्वीच घेतलेल्या. मी असं ते टाकत राहते तर काही काही गोष्टींना मस्त फ्लेवर येतो. आता खूप काही गोड टाकणार नाही मी, टाकले तेवढं गोड पुढे झालं. आता मी गॅस बंद केला आणि मी या भांड्यात काढते आणि छानपैकी माझ्या नवऱ्याला टेस्टला घेऊन जाते. बघू त्यांना आवडतं की नाही. थोडीशी धाकधूक होती आहे मला की त्यांना आवडेल की नाही. आपण ते भाजलेले बदाम, आणि थोडीशी गुलाबाच्या अशा पाकळ्या, आणि माझा शिरा रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला मला सांगा बरं का. आणि काही सजेशन असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. शिराची रेसिपी माझी आवडली असेल तर ते पण सांगा. आता हा शिरा त्यांच्याजवळ नेते आणि टायगर रस्त्यावरच उभा आहे, त्याला वास खूप आवडला आहे. चल टायगर, हे बघा हे बघा. हल्ले बापले, त्याची एक्साइटमेंट केवढी झाली बघा ना. चल टायगर, मी शिरा खाणार आहे बाळ. थांब पहिले बाबाला टेस्ट करू दे. आता सकाळी माझ्यापेक्षा एक्साइटमेंट त्याला जास्त झाली. क्या बात आहे, क्या बात आहे. वर चढवत ठेवते तुमच्याजवळ. काय छान टॉपिंग्स. ओ थँक्यू, सॉरी. वाव, कसा वाटला सांगा मला. छान बघताय ना. काय ते रेडी सांग, म्हणजे खरं सांगा, गोड कसं? अप्रतिम, एकदम मस्त. गोड जसे जिभेला योग्य वाटतंय तसं. ओके. टायगरला बघा बरं खातोय का. माझ्या हातात द्या, मी त्याला खाऊ घालते. हे रे बाळा छोटू, ए माझी शानू मामुली, खातोय का? खाणार ना तो. गरम आहे, गरम आहे, गरम आहे. थांबा. आका वा. टायगरला पण शिरा आवडला. तुम्हाला असं काही इच्छा होती ना खायची. आपण आता टायगर, तुम्हाला टायगरचा आवाज ऐकवतो आम्ही. बोलू नका. थांब. काय टायगर बोल नको. खायचा शिरा. शिरा खायचा टायगर. बघा मी तुम्हाला टायगरची एक गोष्ट सांगते बरं का. त्याला जर मी विचारते ना, हे बघा हा रिप्लाय देतोय. आपण थोडासा बाईट त्याला देऊयात. तर दे का छोट्याशा वाटीमध्ये. हो देते मी. हे बघा टायगरचा ऑनेस्टी होतो. टायगरचा खाण्याचा आवडलं. एकदम ऑनेस्टी. आवडला नाही तर टायगरने पूर्ण शिरा खाल्ला आहे. टायगर, ए बाबड्या, आवडला का? डोंट डिस्टर्ब मी. तो म्हणतो डिस्टर्ब करू नकोस मला. खूप आवडला त्याला शिरा. पूर्ण प्लेट त्यांनी साफ केली. आता ते खाली पडलेलं सुद्धा तो चाटेल. नेहमीप्रमाणे मनोरा
ठरलेल्या ड्रेसमध्ये भूषण शिरा कपडे काय कपडे नाहीत. आता आपण एकेकांची रिॲक्शन घेऊया. खर्चिक बायको असल्यानंतर नवऱ्याने कपडे कसे घ्यायचे? कटका घालून घेऊ. कसं मस्त आवडलं नक्की आवडला म्हणजे थांब मस्त आवडला खूप सुंदर आहे ना. शुगर फ्री वाटतोय का? शुगर फ्री आहे. कसं वाटतंय रे? हा आवडला. हा 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 काय वास आहे. एकदा टेस्ट कर, तुला आवडतंय का? शुगर फ्री खरं या दोघांना गरज नाही पण मी टेस्टला मी ब्लॉग संपवते आणि मग त्याला पण देते. तर कशी वाटली माझी छोटीशी शिऱ्याची रेसिपी आणि आवडली की मला सांगा. आजचा ब्लॉग मी इथे संपवते. आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग मी. थँक्यू सो मच. चलो.